एक क्षण घट मिळावा. पूर्व क्षितिजावर ऋणाची पावलं उमटू लागावीत. रवी राजानं किरणांचे अश्व सैल सोडावे. ही सारी धरती माता सोनेरी शालू पांघरला तभासा झाला. स्व कर्तव्याची जाणीव झाली. सवंगड्यासोबत खेळ खेळताना संदेश मिळाला. संदेश मिळताक्षणी उचलत्या पावलानं माझ्या आईच्या चरणापर्यंत माझे येणे झाले. होय, कारण कशासाठी संदेश केलाय हेच विचार. तुझा पुत्र कृष्णांग तुझ्या पुंजारी पवित्र करणे आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, सौख्याचा सागर, आई माझी प्रसाद पटधा गती परिपरा गुरुंते फिटे. प्रसाद पटधा गती परिपरा गुरुंते फिटे. म्हणून म्हणती भले नरुण या माझ्या जन्म देते. देवतुल्य असणारी माझी आई आज खऱ्या अर्थानं माझ्या जीवन खरे या माझ्या आईचे मुख कमल पाहिलं आणि खरं माझ्या आईच्या चरणा शिवाचं मन धाव गेलं. देवतुल्य आई